हॅलो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता ना सकाळचे 9 वाजले आहे आणि मी सकाळी सकाळीच लवकर आज अंघोळ केली आहे. कारण की ना आमच्या ना फ्लॅटची चेकिंग होणार आहे. तर इकडे बघा मी सगळं बेडशीट चेंज केला आणि लाडू आणि तिचे पप्पा तिकडच्या रूममध्ये झोपलेले. आम्ही इकडे झोपत नाही ना, हे फक्त घेतलं घेतलं पण आम्हाला इथं झोप नाही येत या बेडवर. तर बघा रिकामच आहे बघा. तर मी सगळी साफसफाई केली. सकाळीच उठून मावशी आल्या होत्या. मग मी सगळं डस्टिंग केलं वरचं. मग त्यांनी झाडून पुसून घेतलं मावशींनी. आणि फ्लॅटची चेकिंग म्हणजे ना त्यांचा ना मला काल कंपनीचा फोन आला होता. म्हटले की उद्या तुमच्या घरी 1-2 माणसं येतील. ते काही तुमच्या घरामध्ये फोटो क्लिक करतील आणि ते आम्हाला ओनरला पाठवा लागतात. तर मला काही कळलंच नाही. तर म्हणजे नाही का ते म्हटले की प्रॉपर्टी काही डॅमेज नाही झाली ना, कुठं काही केलं नाही ना आम्ही लोकांनी, असं. म्हटलं बाई किती त्या रेंटच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात. मी जेव्हा कोलकाताला होते ना, तर कोलकाताला 10 वर्ष माझ्या ओनरचं तोंडही मी बघितलं नाही आणि कोणीच नाही आलं. जसं मी तो फ्लॅट घेतला होता कोलकाताला. आणि फक्त ऑनलाईन दर 1 तारखेला माझे मिस्टर त्या ओनरला रेंट पाठवून द्यायचे. 2 तारीख झाली का लगेच ओनर मेसेज टाकायची, रेंट नाही आलं. त्याच्यामुळे माझे मिस्टर मेसेज यायच्या आधीच तिला रेंट पाठवून द्यायचे. लेडीज होती तिकडची ओनर माझी. तर आता हे फ्लॅटची चेकिंग होणार संध्याकाळी. आणि ना एक गोष्ट काय झाली तुम्हाला सांगते मी. मी तुम्हाला माहिती आहे ना त्या दिवशी मी फ्लॅट बघायला गेले होते. आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी फ्लॅट बघायला गेले होते. तर आमच्या संघ ना म्हणजे माझ्या संघ इतका मोठा इश्यू आहे ना. माझं काय झालं आहे ना, मला ना सगळेजण ना माझ्या पाठीमागे लागले. म्हणजे मला माझे पाय खेचायचं काम करतात, तुम्हाला सांगते मी. आणि कोण आहे काय आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय झालं आहे नेमकी. तर सगळं आमचं फायनल झालं होतं बरं का. पण म्हणतात ना खडा फेकून द्यायचा, मोकळं व्हायचं, तसंच झालेलं आहे. तर चला मी तुम्हाला सांगते. पहिले ना माझे मिस्टर मला सांगून झोपले आहे मी 10 वाजता उठव, माझी ऑफिसची मीटिंग आहे, पटकन मला नाश्ता बनवून दे. तर म्हटलं ठीक आहे आता नाश्ता बनवते सगळ्यात पहिले आणि मग तुमच्याशी बोलते. नाहीतर उशीर झाला ना मग तुमची जावई मला बडबड करतील. मग तुम्हाला आवडेल का? नाही ना. नाही ना, तुमच्या पोरीला ओरडलेलं आवडेल का? नाही ना. मग पहिले स्वयंपाक करते आणि मग तुमच्याशी बोलते, ठीक आहे. तर तुम्ही राहा व्हिडिओमध्ये. चला मग आपण गप्पा मारूया परत. तर इकडे बघा आत्ताच मला हे पार्सल रिसीव झालं आहे. तर हे ना मी श्रवण आणि प्रणयसाठी कुर्ता आणि पॅन्ट मागवले आहे. तर तुम्हाला दाखवते मी कसे. माझ्या भावाच्या मुलांसाठी मागवले होते मी बड्डेला घालायला त्यांना पण. तर तर मी ना इकडे मिंत्रावरनं गळ्यातला सेट मागवला आहे बड्डेच्या दिवशी घालायला. तर त्याला मी बघते हा सेट कसा आला आहे. आणि इकडे बघा हे माझ्या भावाच्या मुलांना कुर्ते आणि पॅन्ट मागवले आहे. दोघांना सेम आहे, याच्यामध्ये 2 आहे बघा. बघा दोघा मुलांना मी सेम मागवले आहे. तर चला हे दाखवते तुम्हाला कसं आहे. चला बघते मी पण आता. तर इकडे बघा. तर बघा पूर्ण ओपन करून मी तुम्हाला दाखवते कसं आहे. तर इकडे बघा खूपच सुंदर आलेला आहे. आणि असाच माझा थोडा ड्रेसचा कलर आहे म्हणून मी असा मागवला आहे. आणि याची प्राईज आहे 2600. तर हा म्हणजे ह्याचा जो ब्रँड आहे ना, ह्या ब्रँडचे ना सेट खूप छान असतात. इकडे बघा. तर ठीक आहे, मी लिंक दिली आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंकवरनं घ्या. कानातले पण खूप छान आहे बघा. गुड मॉर्निंग लाडो. क्या बनाई मेरी बेटी सुबह सुबह. इकडे बघा लाडू उठली आहे आणि तिच्या पप्पांनी तिला असं बसवलं सगळं चादर वगैरे टाकून उन्हात. क्या बनाया? बंदूक टावर बनाई. हाँ कितना अच्छा टावर बनाई जी मेरी बेटी. इकडे पण एक टावर बनवला आहे बघा. खेलिए मैं ना खाना बना रही हूँ, आप खेलो हाँ बेटा. इकडे डाळ बनवली, भात बनवला, मछली बनवली, बटाट्याची भाजी बनवली. हां बेटा 1 मिनटात देते. पप्पांना जेवायला देऊ दे मला. And might possible that you have to work a PI. वाईफ से रख दो. इथं ना धूळ आहे आमची इथं. सगळं तिच्या भांड्याला धूळ लागली. पप्पा म्हणले मी सगळं पुसून ठेवतो त्याच्यामध्ये. ये सब तो ना धुलाना चाहिए था दाई से हम लोगों को, समझो. नहीं पोंछ के रख दी. अरे मैंने कल ही उसको साफ किया था. कल ही मैंने उसको पोंछ पाछ के रखा है सब. ये सबको. हाँ मैंने खुद पोंछ के रखा है. देखो गंदा नहीं है. हाँ सब साफ करके रखा है मैंने. वाइफ से पूछा था. वाइफ से नहीं, कपड़ा से पोंछ के रखी हूँ मैं. ए खा लो मखाना खा लो. लेके जाओ उसको खाना खिलाओ. चलिए खाना खाने. चलो चलो खाना खाएंगे चलो. चलिए. गोल धक्का लग गया था ना सर में. बच्चा खेलेगा.
इकडे बघा पप्पाने सगळी साफसफाई केली खेळणीची लाडूच्या. खेळत बसते ना मग ती मोबाईल बघत नाही म्हणून. बर्तन उर्तन धुला के अलग चम्मच तो अच्छा सजाया आपने. सब खिलौना सजा दिया उसका. अब आके खेल सकते हैं. अब वो रहेगा थोड़ी ना, वो सब फिर गिरा देगी सब. ये प्लेट है उसको नहीं रखती है वो. ये नमक है. नमक है. नमक है. और क्या है, प्लेट, ये इसका प्लेट भी रखी है लाल वाला. जब आलू का भुजिया बनाया था बोले पापा कि आलू का भुजिया में थोड़ा ना वो डाल दो सॉस. आलू के भुजिया में कौन सॉस डालता है रे? हाँ नहीं तो आलू के भुजिया में सॉस नहीं डाले जाते. तब पापा बने आलू के भुजिया में सॉस डाल दो. आपको एक बात बताऊँ क्या, हाँ, कहना। आपके पापा को दिमाग नहीं है. दिमाग के बहुत अच्छे मेरे पापा. नहीं ना, दिमाग नहीं है, इसीलिए तो बोले सॉस डालो ना. पापा मेरे से अच्छे से चुटला धोते हैं. हाँ वो ठीक है, आपका पोटी धो दिया पापा ने, हम समझ रहे हैं, लेकिन मेरी बात सुनो. पापा बोले सॉस डालो, पापा को दिमाग नहीं है आपके. है ना बहुत ज्यादा दिमाग. बॉडी बिल्डर है. हाँ बॉडी बिल्डर है. पापा रोज बार जिम करके आते तब मैं पत्थर हो जाता है. हाँ. हाँ कि बॉडी में ऐसे पत्थर, तब मैं दबा के देखती हूँ पत्थर हो जाता है. अच्छा बॉडी है पापा को, हाँ एकदम पत्थर लगता है बॉडी. पत्थर लगता है बॉडी जिम करके आने के बाद. हाँ ओ जब जिम करके बन गया क्या, भुजिया बन गया. हाँ थोड़ा उसकी अंदर सॉस डाल. सॉस डाल रहे, हाँ डाल दिया. तो आपको भी दिमाग नहीं है. फिर भुजिया में कौन सॉस डालता है जी, भुजिया में कौन डालता है सॉस, बताओ तो. आपको भी दिमाग नहीं है, आपके पापा को भी दिमाग नहीं. आज मुझे पता चल गया है, आप बाप बेटी को एकदम दिमाग नहीं है. लाडू को बहुत दिमाग है, कुछ नहीं बोलने थोड़े दिया. अरे अरे शीट ना मसाला गिर गया रे. मसाला गिर गया पीछे. मसाला गिर गया, हाथ धोती बघा ती, हात धुती आहे. हात धुती तिथं नळ आहे बरं का. ये चेहरा वाला लगाने का. अच्छा फेस वॉश पण लावती, लगा दी. थोड़ा सा डाल देती हूँ. फेस वॉश घेतला बरं का तिने आता. हाँ इसको लग दिया. हाँ इसकी एकदम ग्लो हो जाता है. इससे ग्लो हो जाता है इस चावल से. इस साबुन से. हाँ ये ब्लैक है. अच्छा और जब इससे पानी में डुबाता है ना तो चमकदार हो जाता है. हाँ इतना अच्छा साबुन है आपका. ओ ये ना फेस मास्क का है बच्चों का. बच्चों का फेस मास्क है. हाँ और इसको ना धीरे धीरे उतारते हैं, जैसे डर नहीं होता. और जब जोर से उतारते हैं ना हाँ तब ये सब मसाला उतार डालते हैं तब खून निकलने आता है. हाँ. हाँ ओ धीरे से मास्क उतारने का. और ये बाल पे लगाना वाला नहीं है, बस चेहरा वाला लगाने वाला है. अच्छा चेहरे पे लगाना है. ये मैं चेहरे पे लगाती हूँ. अच्छा. इसको खाना नहीं है. ओ अच्छा. इसको ना खाना नहीं है. जब लोग इसको खाते हैं ना तब मर जाते हैं. ये ना सीसीटीवी कैमरा का पता होता है और सब देखते हैं कि चोर इसको खाते हैं और ये मर जाते हैं. अरे बाप रे, इसमें ना बैक्टीरिया होती है. बैक्टीरिया होता है. तब लोग इसे खाते हैं चॉकलेट से मास के, तब वो मर जाता है. हाँ फेस वॉश कभी नहीं खाना चाहिए. सही बोला आप, आपके पास बहुत दिमाग है. फेस वॉश कभी नहीं खाना. हाँ दोस्तों, मर जाएंगे, उसमें बैक्टीरिया होता है. देखिए ऐसे फेस वॉश करना है बस, ठीक है. हाँ हो गया. आप खोलना मत है तो आँख में चल जाता है. हाँ आँख नहीं खोलना, हाँ आँख में चला जाएगा. अरे तो किधर गया, हाँ दिख रहा. किधर गया रे किधर. हाँ इधर इधर है, हाँ सही सही, हाँ उधर ही नले. काय भाई पाणी आहे ना, पण किती नाटक. मम्मी देखो अब मेरा स्किन गोरा हो गया. वाह कितनी गोरी हो गई ना. सही में लाड़ बहुत गोरी हो गई. अब मैं इसको धीरे धीरे उतार लेती हूँ इस मास्क को. अभी मास्क लगाया हुआ है क्या आपने. उसमें थोड़ा पानी में से लिखा हुआ है मास्क को. अब इसको बंद कर. अब इसको धीरे धीरे उतारती हूँ मास्क को. अच्छा मास्क उतार रही है, ठीक है मास्क उतारो पहले. दर्द हो रहा है. दर्द हो रहा है. वो मास्क उतार रही है. हाँ फेस वॉश मास्क लावलाय तिने. आप उतारो तो धीरे धीरे. नहीं मुझे नहीं आता उतारने, उसमें मुंह में कुछ है नहीं, मैं क्या करूँगी. एक्टिंग नहीं आते मुझे आर्टिफिशियल वाले, तो तुम ही करो जो करना है. आप ही उतारा. हाँ बघा ते ॲक्टिंग. दर्द हो रहा है रे. हाँ क्या, आपण कसं करतो मास्क काढताना, तसं ती मास्क काढते बरं का आता. हो गया. ओ कितनी सुंदर हो गई अभी. वाह सही में. अभी खराब हो गया तो थोड़ा थोड़ा मुंह पे पानी छिड़का लेती हूँ. हाँ गड्डी करना लग देती हूँ.
चला ओवन में भी लग देती हूँ गरम होने के अच्छा, गर्म होने के लिए ओवन में रख देती हो, ठीक है रखो। लिए। वीडियो बंद नहीं करना, अच्छा वीडियो बंद नहीं करो, नको बंद नहीं करना, ओवन में रख दिया। बच्चों की याद आई मुझे ये तो। हाँ रख दिया। अब इंतजार करती हूँ मैं। आता इंतज़ार कर रही है, अब क्या करोगी? खाना बनने के लिए इंतजार करूंगी मैं पापा का। आलू का सब्जी, उसमें ना उसके साथ ना थोड़ा सॉस भी डाल दिया पिछले पे। हाँ क्या? हाँ अच्छा, और ओवन में रख दिया? हाँ बराबर। ओवन में बनने के लिए कितना टाइम लगता है? 5 मिनट। हाँ, हाँ 5 ओवन में क्या क्या बनता है? पिज्जा, हाँ आलू का भुजिया हाँ और रोटी, हाँ। रोटी पिज्जा हाँ और चिकन सब कुछ बनता है। हाँ, बापरे एवढं काही बनतं बघा और ओवन तंदूरी मध्ये। चिकन तंदूरी चिकन भी? इतना क्या क्या बनता है, मुझे नहीं मालूम था बेटा, वो चिकन। आप मुझे सिखाओ ना। पहले ब्रेड लेने का नीचे, पहले ब्रेड लेने का। तब हाँ उसके ऊपर जैम लगाने का, हाँ तब जैम के ऊपर हाँ। फिर से ब्रेड डालने का, तब मत खा, अच्छा टेस्ट आएगा। हाँ ब्रेड जैम ब्रेड जाम बता रही है। अच्छा नहीं खाया कभी। हाँ ना, कैसी बता रही है देखिए ना। ब्रेड जैम अपना टोस्टर जो है ना, हाँ 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 पूरा के हल्का टोस्टर में रख दो, कड़ा कड़ा हो जाता है, हाँ हाँ। बड़ा मजा आता है। लाडू को तो सब कुछ पता है ना। लाडू कहाँ से सीखा आपने? आई सीटी बज गया 5 सिटी बज गया, 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 भागो भागो भागो। जल्दी खुल जाओ ना, जल्दी जाएगा पापा का खाना भैया। जल जाएगा भुजिया, जल्दी खोलो ना। अरे बा, अभी गिर जाता, अब दूसरा बनाना पड़ता मुश्किल से। इसमें चम्मच, अब मिर्च। हाँ पापा को देख के आती हूँ मैं, देख के आती हूँ पापा को। पापा मेरा आपके लिए ना आलू का भुजिया बन गया है। ओह माय गॉड, लाइक मेरा आलू का भुजिया, इसको चम्मच से खाना है। ओके। मेरा आलू का भुजिया चम्मच, इसको ना हाँ। इसको चम्मच से खाता है। वाओ कितना टेस्टी बनाया बेटा आप। कैसे बना लेते आप इतना अच्छा? कैसे बना लेते आप इतना खा अच्छा? खा के देखो। थोड़ा फेस दीजिए। नहीं ऐसे नहीं खाना चाहिए, सॉस में डालना चाहिए तब खाना चाहिए, मस्त टेस्ट। मैं आलू का भुजिया डालते तब आराम से खाते, बहुत अच्छा टेस्ट है। हाँ लगाया मैंने, सॉस मिलाया मैंने। बहुत यम्मी थोड़ा खा बहुत के देखो तो। बहुत अच्छा बनाया कि पापा। बहुत यम्मी बनाया। हाँ, हम्म, अम्मी यम्मी बड़े खिला, यम्मी बनाया। अम्मी ये कपड़ा कैसे गीला किया? मम्मी ने गिरा किया मम्मी ने गीला किया? इकडे दुपारचे भांडे धुवायला मावशी आल्या आहे आणि पप्पा म्हटले मला चहा बनवून दे, काळा चहा, आणि त्यात लिंबू टाकायचा होता. लिंबू कापायला गेले आणि माझा बोटच कापलं गेलं बघा ना. नेमकी उद्या माझ्या घरी पाहुणे यायचे आणि इतकं डेंजर कापलं गेलं, इतकं रक्त गेलं ना त्याच्यामधून, काय सांगू तुम्हाला. बर्थडे उद्या माझ्या पुरीचं नाही असं होऊन बसलं. आग होती आहे, खूप आग होती आहे. नखामध्येच कापले गेलं, नखात गेलं तसं कापताना. घराचे फोटो घ्यायला आले बघा हे. तर आता आम्ही ना आवरलं आहे आणि निघालो आहे, आणि याच्यामध्ये माझे 1-2 ड्रेस आहे ते द्यायचे आहेत मला इस्त्रीला. ते लाडू घेऊन बसली आहे. चलो बेटा तर आता आम्ही आलो आहे इकडे लाडूच्या बड्डेचा केक बुक करायला. तर केक बुक केला आहे आणि आता आम्ही इकडनं निघालो आहे. खूप छान केक घेतला आहे, तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओमध्ये. तर केक कसा आहे लाडू. तर हे बघा आम्ही असा केक बनवलेला आहे आणि दिली आहे ऑर्डर. फक्त हा दुसऱ्याचं नाव आहे ना, तिथे लाडूचं नाव येणार आहे. तर मग दिली आहे ऑर्डर, बाकी सामान घेतलं आणि निघालो आहे. क्या बेटा ले लो के ये वाला देखो. हाँ ले बेटा, क्या है वो? ये बारबी तो ले लो हाँ बारबी. इथे ना आम्ही बलून्स आणि थोडंसं लाडूला बांगड्या वगैरे घेतल्या मी. 4 से 5 हज़ार का बैंड बच जाना है. जब भी मेरी हीरोइन घर से बाहर निकलती 5 हज़ार पप्पा का फूक के जाती है. चलो अब कुछ वाव नहीं है. ये तो बिल्कुल नहीं, ये तो बिल्कुल नहीं. तुम हॉस्पिटल गई है इसके चक्कर में. चलो केक ऑर्डर केला, बलून घेतले, डेकोरेशनचं सामान घेतलं आणि त्याच्यानंतर इथे आम्हाला पप्पा जबरदस्ती हॉटेलमध्ये घेऊन आले आहे. आणि इकडे बघा हिला थंडी वाजली म्हणून पप्पांनी त्यांचं शर्ट तिला काढून दिलं आहे. पप्पांच्या अंगामध्ये आहे टी शर्ट, पण मग ती ऐकायला त्याने थंडी वाजते म्हटली. मग इकडे तिला आम्ही घेतलं आहे, हे याला काय म्हणतात, तर चिकनचंच काहीतरी प्रकार आहे हा. तर हे घेतलं आहे आणि एक खाल्लं लाडूने आणि आम्ही इथून आता निघालो आहे लगेचच. तर बघा कशी तुम्हाला म्हणते, तुम्हाला करते बरं का हे. चलो हुआ, छोड़ चलो, चलिए.
तर आत्ताच घरी आलो आहे आणि आता वाजले आहे रात्रीचे 10. असं काही प्लॅन नव्हता आम्हाला जेवायचं बाहेर. ते आम्ही गेलो बर्थडेचं सामान घ्यायला. लाडू बोलली मला तंदुरी चिकनच खायचं आहे. मग तिचे पप्पा माहिती आहे ना, नाही जायचं माझ्या मुलीला खायचं आहे, चल 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 चल. तिला कपडे पण मी नॉर्मल फ्रॉकवर घेऊन गेले आणि अचानकच थंडी वाढली. मग त्यांनी ती डबल शर्ट घातलेला होता ना, तिचं शर्ट तिला दिलं घालायला. असो, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला काही बोलले होते की मी तुम्हाला सांगते म्हणून. ॲक्च्युली मी मध्ये एक फ्लॅट बघायला गेले आणि हा फ्लॅट मला का सोडायचा आहे, कारण की ना हा फ्लॅट ना एकदम रोडला आहे. माझ्या बाल्कनीच्या खाली एकदम हायवे आहे आणि इतकी धूळ येते प्रमाणात बाहेर घरामध्ये. तिकडं ते बेडरूम हॉल पूर्ण धुळीने भरलेला असतं. आमचे केससुद्धा आमचे खराब झाले, चेहरेसुद्धा आमचे खराब झालेत. त्याचा व्हिडिओ दिसत नाही, पण चेहरेसुद्धा आमचे खराब झाले. माझ्या मिस्टरांचा चेहरा खराब झाला, लाडूचे पण केस असे भुरट केस झाले. इतकं धूळ आहे, त्याच्यामुळे ना आम्ही हा फ्लॅट चेंज करतो आहे. आणि दुसरी गोष्ट काय झाली ना, इथे वरती एक त्या साईडला आहे, म्हणजे आता हा कसा रोडच्या साईडला असल्यामुळं काय जास्त धूळ येते. मी कपडे वाळत टाकते ना बाहेर धुतलेले, ते जेव्हा वाळलेले काढते ना, त्याला झटकलं तर अशी धूळ निघते ना, ती आखी नाका जाते. तर काय करणार घरामध्ये तेवढी दिवसभर. हा सोफा पण इतका खराब झाला ना धुळीने, खूप हे झालं, खूप डस्टिंग. तर ना काय झालं ना, इथे वरती ना त्या साईडला बरं का फ्लॅट होता विकायला. आमच्या सोसायटीचा ॲपवर आलं होतं. तर मी यांना सांगितलं की अहो बघा ना, चांगला फ्लॅट आहे, आपण एवढं भाडं भरतो तर आपण तो फ्लॅट बुक करू. तर हे म्हणले ठीक आहे. मग त्यांच्याशी आम्ही ते जे ओनर आहे फ्लॅटचे त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर ते आले. मग आम्ही फ्लॅट बघायला गेलो. फ्लॅट बघितला आणि आम्हाला आवडला फ्लॅट बरं का, आवडला. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. मग त्यांचा फोन आला, तुमचं काय ठरलं, तुम्हाला घ्यायचं आहे का फ्लॅट. तर मी यांना खूप खूप समजून सांगितलं. म्हटलं आपण एवढं EMI भरतो ना, याचं एवढं घराचं रेंट भरतो ना, त्याच्यात आपण थोडंफार पैसे टाकून आपला हप्ता जाईल. तर तुम्ही ते करा म्हटलं, हा डायरेक्ट आपण फ्लॅट विकत घेऊन टाकू. तर आणि इथं कसं चांगलं आहे, काही टेन्शन नाही आहे. तर हो म्हटले. मग 2 दिवसांनी ते ओनर आले. ते काही मी व्हिडिओ बनवला नाही. आले, मग त्यांना चहा पाणी नाश्ता, नवरा बायको होते आणि ख्रिश्चन होते ते लोक. आले, चहा पाणी नाश्ता झाला, मग सगळं बोलणं आलं. ते म्हणतो ते 75 फ्लॅटचं. मग असं करता करता ते 73पर्यंत आलं होतं तो फ्लॅट. 73ला आम्ही देऊ. मग म्हटलं ठीक आहे. मग बँकवाल्याला बोलवलं. बँकेचं तुम्हाला नाही म्हटलं, माझ्या मिस्टरांचे भाव आलेला आहे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर ते बँकेचं आम्हाला प्रकरण करायचं होतं फ्लॅटसाठी. यांच्या नावावर लोन करायचं होतं. एवढी अमाऊंट आपण भरू शकत नाही म्हणून बँक लोन, ते होम लोन का असतं ते करायचं होतं. तर तो पण येऊन गेला, ते पण बोलणं आलं. मग त्याच्यानंतर ते म्हटले मग ते नाश्ता पाणी केला ते लोकांनी, ओनरनी. माझा नवरा यायचा म्हणून ओनरने नाश्ता पाणी केला. आणि जाताना आम्हाला नाही का, म्हणजे सगळं फायनल झालं आमचा. आता आम्हाला, मी खूप खुश. आता मला नवीन घरात जायचं. माझ्या नवीन म्हणजे माझ्या हक्काच्या घरात जाणार मी आणि माझ्या स्वतःच्या घरात जाणार मी. मी इतकी खुश झाले त्या दिवशी, काय सांगू तुम्हाला मी. तर आणि माझे लगेच प्लॅन सुरू झाले, काही मी इथं हे फर्निचर करणार, घरात ते आपलं स्वतःचं घर असल्यावर आपल्याला कसं उत्सुकता असते, आपण कुठेही काही करू शकतो ना. आणि माझ्या डोक्यात प्लॅन काय होता, ते पहिले तिथं वरती पण ट्रॉल्या होत्या किचनला. म्हटलं त्या गेल्या का पहिले मी त्या ट्रॉल्या काढणार. म्हटलं मी ट्रॉली ठेवणारच नाही, त्याच्या खाली सामान ठेवायला मी असं जागा करायला म्हटलं, पण ते ट्रॉली नाही ठेवणार झुरळामुळं. तर स्वतःच्या घरातले माझे एवढे प्लॅन पण चालू झाले. तर मग ते लोक आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन बोलले नाही का. असं गेले ते बघ, नवरा बायको गेल्यानंतर मग 1-2-4 दिवस गेले बरं का. त्यांचा फोन आला, तुम्ही टोकन मनी द्या. तर माझे मिस्टर म्हणले ठीक आहे, मी तुम्हाला संध्याकाळी टोकन मनी देतो. मग काय झालं काय माहिती, मग 1-2 दिवसांनी त्या दिवशी माझे मिस्टर म्हणले मी काय आज तुम्हाला टोकन मनी देत नाही, तुम्हाला 2 दिवसांनी देतो. आणि त्याच्यामध्ये ना त्यांच्या आईसंग त्यांचं बोलणं आलं वाटतं. तर आईने नाही म्हणून सांगितलं, नाही घ्यायचा म्हणे फ्लॅट. तू पुण्यात फ्लॅट घ्यायचा नाही, तुझं एवढी मोठी आहे ना इकडं सगळं घरदारं, मग तू इथं का घेतो, असं त्यांचं काहीतरी झालं वाटतं. मग 2-3 दिवसांनी ह्यांनी नाही म्हणून सांगितलं माझ्या मिस्टरांनी. म्हणे मला नाही घ्यायचा पुण्यात फ्लॅट, असं बोलले. म्हटलं हो का. आणि त्यांना फ्लॅट घेण्यासाठी मी पण त्यांना मदत करणार होते. माझ्याकडे जेवढं काही अमाऊंट साचलेली, मला आत्तामध्ये चेक भेटला ना, मी म्हटलं माझ्याकडे पण आहे, म्हटलं तुम्ही ते सगळं घेऊन टाका म्हटलं पैसे, आणि तुम्ही ना जास्त डाऊन पेमेंट पैसे भरा आणि तुम्ही करा म्हटलं. तर मी म्हणतो आपल्याकडे आहे तर आपलं पण घरच होणार ना, असंच विचार आता माझ्या डोक्यात.
तर मग असं त्यांच्या आईने सांगितल्यामुळं मग ते कॅन्सल झालं. पण मग असं मला असं वाटतं की आमच्या संसारात एवढा पण डिस्टर्ब नाही, म्हणजे हे नाही करायला पाहिजे आम्हाला, मला असं वाटतं. पण मी त्यांना म्हटलं, ते मला माझ्या आईने मला काही सांगितलं नाही, मलाच नाही घ्यायचा, ते मला असं बोलले. पण मला तर समजलं ना, कारण आम्ही कोलकाताला होतो तेव्हा पण माझी सासू म्हणायची, कोलकाता में फ्लैट मत लेना, वहाँ रहना नहीं है, ऐसे जब तक नौकरी है नौकरी करो फिर घर आना है. आता इथं पण पुणा में फ्लॅट नाही लेना, पुन्हा गए होतो, कारण की तिकडे त्यांचे 2-2, 3-3, 4-4 प्रॉपर्टी आहे. तुम्हाला मी दाखवलं आहे माझ्या मिस्टरांच्या. मग त्यांचं कसं मन तिकडं सगळं लागलेलं असतं. माझ्या ते राहतात पण त्यांचं मन सगळं त्यांच्या तिकडंच लागलेलं असे. माझं मन इकडं लागलेलं आहे आणि नवऱ्याचं मन तिकडं लागलेलं आहे. माझा नवरा मला म्हणतो, तुझा भाऊ कोणचं गाव सोडून गेला मला म्हणतो. मग मी नोकरी आहे त्यावरच इथं राहणार, नंतर मी जाणार माझ्या घरी. म्हटलं तुझा मी नाही येणार, मी इथंच राहणार, मी इकडंच राहणार माझ्या पोरांसंग. कारण की ते एवढा लांब आहे ना, स्टेटच्या बाहेर आहे. यांचं जे घर आहे ना स्टेटच्या बाहेर आहे. मग मला ना मुलांना माझा भेटता येत नाही. मग मुलं आता कसं इथले इथं कसं मी गेले पटकन मुलं आले, आता बड्डे पोरं येतील, मग हे सगळं चांगलं वाटतं ना. आपण एवढं लांब गेल्यावर, आता कोलकाताला होते तर मी किती काही झालं तरी मी येऊ शकत नव्हते, अशी कंडिशन होती माझी कोलकाताची. त्याच्यामुळे मी जाणार नाही तिकडं, काहीही होऊ दे. ते आता पुढं तुम्हाला सगळं माहितीच पडेल. कवर आता हे यूट्यूब आहे त्यावर तुम्हाला सगळं सांगत राहील मी की माझं काय झालं काय नाही. ओके नाही तर चला मग येऊ का, सगळं सांगितलं तुम्हाला आता. आणि एक ताई म्हणते तू रोज व्हिडिओ टाकत जा, त्याच्यामुळे म्हटलं तर मी रोज व्हिडिओ प्रयत्न करेल टाकण्याचा. आता उद्या आपले पोरं येणार आहेत. ऐ पॅन्ट पेनो, तर उद्या आपले साहिल विराज येणार आहेत, तर तो व्हिडिओ येईलच आता. हां चला मग येऊ का, बाय.